नमस्कार, मी मैत्रिणीनो, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण कांद्याचे पकोडे करणार आहेत. कांद्याचे कांदा भजी कुरकुरीत असे. सध्या पावसाचं वातावरण चालू आहे, तर अशा वातावरणामध्ये मस्त असं गरमागरम कांदा भजी, ते पण हिरव्या मिरचीसोबत म्हटल्यानंतर आलं की नाही तोंडाला पाणी. तर चला तर मग आपण आता अशी कांदा भजी बनवून घेऊ. तर त्यासाठी आपण हे कांदा भजी बनवण्यासाठी एक विशेष टिप्स आहे, ती म्हणजे आपण या भजीसाठी पाण्याचा वापर करणार नाही. तर मी अर्धा किलो कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि अशा हाताने पूर्ण असे फोडून घेते. एकदम याला चोळून 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 आपण याला एकदम एकजीव करून घेणार आहेत, जेणेकरून पूर्ण कांदे असे सुटसुटीत झाले पाहिजे. पूर्ण एक एक अशी पाकळी त्याची वेगळी झाली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार नाही, तर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकून तुम्ही अशी कांदे भजी करून बघा. अतिशय चविष्ट आणि एकदम वेगळी चव, जसं आपण गाड्यावर वगैरे मिळतात ना, तशा पद्धतीनं आपल्याला हे कांदा भजी होणार. तर आता याच्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे ओवा. एक अर्धा चमचा आपण ओवा टाकला आहे, हातावर थोडासा असा चोळून घेतला आहे. आणि लाल तिखट घेतलं आहे, धने जिरे पावडर घेतलेलं आहे, हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे. बस आपल्याला एवढंच साहित्य वापरायचं आहे. तर हे सगळंजण आपण हे पण टाकून घेऊ. झालं हे टाकल्यानंतर आपण आता याच्यामध्ये जेवढं आपल्याला बसणार आहे तेवढं आपण बेसन पीठ वापरणार आहे. तर बेसन पीठ मी इथे रेडीमेड वापरलेलं आहे, कारण आपण घरचं जे बेसन पीठ असतं ते थोडंसं जाडसर असतं आणि त्याची भजी अशी कुरकुरीत होत नाही. त्यामुळे आपण हे कांदा भजी बिना पाण्याची करणार आहे, त्यामुळे आपण रेडीमेड बेसन पीठ वापरलेलं आहे. तर साधारण अर्धा किलो कांद्यासाठी आपल्याला पाव किलो बेसन पीठ बस होतं. तर आपण ते बेसन टाकून याच्यावर हातानं छान असं चोळून चोळून घ्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण सोड्याचा पण बिलकुल वापर केलेला नाही. सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच नाही वापरणार आपण, पाणी नाही, सोडा नाही. तर आपण असंच फक्त कांद्यासोबतच आपण ही कांदा भजी करून घेणार आहे. तर आपण थोडं थोडं पीठ असं टाकून जसं लागेल तसं आपण असं चोळून घेणार आहेत आणि मळून घेणार आहे. म्हणजे जितकं ह्या कांद्याला स्वतःच्या अंगचं पाणी सुटलेलं असतं तेवढंच याच्यामध्ये बेसन पीठ बसवायचं आणि असं चोळून आपण आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्या कांद्याचा. बघा अशा पद्धतीनं. आणि सांगायचं थोडंसं विसरले मी, याच्यामध्ये थोडंसं आपण 1-2 चमचे गरम तेल पण टाकलेलं आहे. ते थोडंसं सांगायचं विसरले आणि शूटिंग पण थोडी राहूनच गेली. तर थोडंसं तेल पण टाकायचं आहे 2 चमचे आणि एक 10 मिनिट त्याला छान भिजू दिले आणि तेल असं गरम एकदम कडकडीत होऊ द्यायचं. आणि फोर्कच्या साह्याने पूर्ण असं थोडंसं सुकं करून घेतलं आहे पीठ आपण. आणि नंतर असं हातामध्ये असं पूर्ण गोळा घेऊन हाताने असं तोडत राहायचं. एकदम कशाही आकाराचे तोडले तरी एकदम छान होतात. ते ह्या अशा पद्धतीनं आपण कांदा भजी आपण तोडून घेणार आहेत तेलामध्ये. आणि दुसरं याला महत्त्वाचं एक कुरकुरीत होण्यासाठी आपण जी युक्ती वापरणार आहे ते म्हणजे आपण कांदा भजी हे एकदाच तळणार नाही. तर सुरुवातीला आपण थोडंसं तळून म्हणजे पूर्ण तळून घेणार आहे, पण त्याला तळून काढून थोडंसं 5 मिनिट थंड झाल्यानंतर परत अजून डबल तेलामध्ये आपण त्याला टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण हे कांदा भजी केली ना, तेवढी कुरकुरीत होतात की म्हणजे तुम्हाला गाड्यावर किंवा कुठं बाहेर असं कधी पावसात खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करून बघा. तुम्हाला बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. तर हे अशा पद्धतीनं आपण आता हे काढून घेतलेलं आहे. पहिला गाळा काढून घेतला. बघा किती सुंदर दिसायला लागलेत आणि आकार पण किती छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीनं आपण सगळे आता कांदा भजी करून घेणार आहे. तर हे दुसरं पण आपण असं टाकून घेणार आहे तेलामध्ये. आणि तेल कडकडीत गरमच पाहिजे बरं का, त्याला बिलकुल असं थंड नाही होऊ द्यायचं. त्याच्यामुळे कंटिन्यू आपले हे भजे पण चांगले कुरकुरीत होतात आणि तळे पण जातात. तर हे पण आता छान असं तळून घेऊ. अशाच पद्धतीनं आता सगळी भजी मी काढून घेते. एक थोडंसं वेळ लागतो याला डबल करायचं म्हटल्यामुळे, पण काय हरकत नाही. एवढा तर आपण घरच्यांसाठी वेळ देऊ शकतो ना. आणि कसं वेळ दिला
थोडंसं मन लावून केलं तर जो काय आपण पदार्थ बनवतो तो अतिशय चविष्ट तर बनतो, शिवाय घरातले सगळेजण खुश पण होतात ना. आणि घरातल्या खुश करण्यासाठी तर प्रत्येक गृहिणी असं करत असते. नाहीतर असं कसं उगीच काहीतरी मनात नाही आणि काहीतरी करत राहायचं, असं करून काही उपयोग पण नाही. कारण तसं केल्यानंतर आपल्याला पण समाधान मिळत नाही आणि घरचे पण खुश होत नाहीत. त्याच्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना एकदम मन लावून आपण करून घ्यायचं आहे. तर आता हे असे करून घेते मी. खूप नाही, फक्त 10 ते 15 मिनटाचा वेळ लागतो याला, जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. तर हे अशा पद्धतीनं मी पूर्ण आता हे कांदा भजी काढून घेतलेले. थोडंसं माझ्याकडे व्हाईट पेपर संपला आहे, त्यामुळे मी साध्या पेपरवरच टाकलेत. तेल जरा जास्त सोडतात असे म्हणून. तर आता याला मी 5 मिनिट थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि 5 मिनटानंतर परत ह्याला तळायला घेणार आहे. तर आता हे 5 मिनिट झालेलं आहे आणि तेल आपलं गरमच आहे. तर आता ह्या वेळेला आपण थोडंसं तेलाची म्हणजे गॅसची फ्लेम जरा मिडियम करायची आणि नंतर परत भजी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आत्ता ह्या वेळेला जास्त वेळ नाही आपल्याला हे करायचं, फक्त एक अर्धा मिनिट फक्त मध्ये टाकायचं, खालीवर करायचं आणि लगेच काढून घ्यायचं. अशा पद्धतीने एक हे 5 मिनटाचं काम आहे फक्त. पण करा तुम्ही नक्की असं करा. अशा पद्धतीनं सगळे भजे मी काढून घेते डबल याच्यामध्ये आणि मग नंतर असं करून परत तुम्ही एकदा तळलेले भजीचे टेस्ट बघा आणि नंतर हे दोनदा आपण तळून घेतलेल्या भजीचे टेस्ट बघा, फरक तुम्हाला लगेच जाणलं. तर आता हे आपण तळून घेतलेले आहेत. आता याच्यासोबत मस्त असं झणझणीत आपण मिरची पण तळणार आहेत, जे की एकदम मस्त लागते कांदा भजीसोबत. आणि छान असं तेल निथळून घ्यायचं आहे याचं आणि थोडंसं 5 मिनिट थंड होऊ द्यायचं बरं का. छान जरा थोडंसं असं थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतरच द्यायचे. ते गरमागरम एवढं काही म्हणजे असं थोडंसं नरमच लागतं, त्यामुळे थोडंसं 5 मिनिट उभी थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. ते असे आपण पूर्ण डबल तळून घेतलेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहे. मिरची मधून उभ्याने कट केलेली आहे आणि छान असं तळून घ्यायची. तुम्ही याच्यासोबत मिरची खा किंवा नुसता कांद्याच्या फोडीसोबत जरी खाल्लं तरी पण छान लागतं, किंवा असंच खाल्लं तर. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आगळी वेगळी अशी कांदा भजी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशी कांदा भजी नक्की करून बघा. आणि हा जर माझा व्हिडिओ बघा किती कुरकुरीत झाले. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.